आरोपी निलेश चव्हाण याच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली। निलेशचे वडील आणि भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहेत। वारजे पोलिसांनी या दोघांची सुद्धा कसून चौकशी केली आहे। निलेश चव्हाण मात्र अद्याप पोलिसांना सापडत नाहीये आणि त्यामुळे हा पिस्तूलबाज निलेश चव्हाण नेमका लपला कुठे त्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आरोपी निलेश चव्हाण याच्या कुटुंबियांची चौकशी केली जाते। निलेशचे वडील आणि भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, आपण पाहतोय एकीकडे निलेशच्या शोधासाठी 2 पथकं रवाना झालेली आहेत, तर दुसरीकडे निलेशच्या घराची झाडाझडती झालेली आहे। त्याच्या वडिलांना आणि भावाला सुद्धा ताब्यात घेतलेले, त्यांची कसून चौकशी सुरू आहे। काय नेमकं पोलिसांच्या हाती सध्या लागतंय? पोलीस तोच प्रयत्न करतायत, कारण जेव्हा पोलिसाची एक पद्धत असते कामाची, जर आरोपी मिळून येत नसेल, पळून समोर येत असेल, तर त्याच्या नातेवाईकांना बोलून चौकशीला कोंडी करायची आरोपीची। याच पद्धतीने आता पुणे पोलिसांनी हा मार्ग अवलंबला आहे आणि निलेश चव्हाणचे वडील आणि भाऊ या दोघांनाही सकाळी 9 पासूनच पोलीस चौकीला आणून बसवले आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू केली की निलेश नेमका कुठे जाऊ शकतो, कुठे लपू शकतो, कोणाच्या संपर्कात असू शकतो, त्याची सगळी माहिती घेण्याचं काम सुरू आहे। आणि थोडक्यात आणखी इतर कोण जे निलेशच्या जवळचे आप्तेष्ट मंडळी असतील त्यांनाही कदाचित पोलिसांकडनं बोलवलं जाऊ शकतं, त्यांची चौकशी केली जाऊ शकते। हा त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे पोलिसांचा। थोडक्यात येणे हवा तर निलेश चव्हाणला मुसक्या आवळल्या जाणार असंच दिसतंय, त्याच पद्धतीने पोलिसांची पावलं पडताना दिसते आपल्याला। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय निलेशच्या कुटुंबियांची चौकशी आता पोलिसांनी सुरू केलेली आहे। त्याच्या वडिलांना आणि त्याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि कसून चौकशी केली जाते, जेणेकरून निलेशचा काही पत्ता लागतोय का हा पोलिसांचा प्रयत्न आहे।